नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर बातमी आहे कर्जमाफीच्या संदर्भामध्ये. तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, निवडणुकी अगोदर महायुती सरकारने, भाजप सरकारने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी यांनी असे या ठिकाणी नारा दिलेला होता की शेतकऱ्यांचा 7/12 करूया कोरा. परंतु बघा, या नाऱ्याची नुसतंच या ठिकाणी घोषणा केलेली होती, परंतु आतापर्यंत शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफी झालेली नाही. तर बघा, या ठिकाणी शेतकऱ्यांची जे काय कर्जमाफी आहे, तर चंद्रकांत तुपकर हे त्यांच्या माणसांसह या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांच्या घरी या ठिकाणी जाणार होते. तर बघा, ते या ठिकाणी चंद्रकांत तुपकर त्यांच्या खूप साऱ्या माणसांचं या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या घरी चालले होते, परंतु त्यांना या ठिकाणी पोलीस दलाने अडवले. तर बघा, त्यानंतर काय झाले, पोलीस दलाने त्यांचे जवळपास खूप सारे माणसं या ठिकाणी अटक केले आणि या ठिकाणी जे काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी या ठिकाणी चाललेले जे काय जनता होती यांना रोखून या ठिकाणी त्यांच्या घरी पोस्ट केले. त्यामुळे आता भव्य आंदोलन सुरू झालेले आहे. तर बघा, या आंदोलनामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी साहेब आणि अजितदादा पवार आता यांची आता हालचाल सुरू झालेली आहे. तर या हालचालीमुळे आता शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा निर्णय या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना या ठिकाणी घेण्यात येणार आहे. म्हणजे की आता लवकरच शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफी करावी लागणार आहे, कारण आता हे आंदोलन सुरू झालेले आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफी लवकरात लवकर होण्याची शक्यता वातावरण या ठिकाणी निर्माण झालेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा की शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफी किती लाखांपर्यंत करायला पाहिजे. तर धन्यवाद या ठिकाणी शेतकरी मित्रांनो.